मी श्वेता स्वामी अनुभूती या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बघा, स्वामी अनुभूतीमध्ये आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असा अनुभव घेऊन आलेली आहे. हा अनुभव खूप महत्त्वाचा आणि खूप सारं आपल्याला सांगणारा आहे. स्वामींची प्रचिती कशी येते आणि स्वामी आपल्यासोबत कशा पद्धतीने असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे या ताईंच्या बाबतीत. त्यांनी हा अनुभव आपल्याशी शेअर केलेला आहे. त्यांनी एक सेवा घेतली आणि त्या सेवेचं फळ कशा पद्धतीने मिळालं हे आपण या अनुभवामध्ये नक्कीच पाहू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांशी आपलं हे चॅनल जोडा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. या ताईंनी असं सांगितलेलं आहे, त्यांनी आपलं नाव शेअर केलेलं नाहीये. काही कारणास्तव ते आपलं नाव देऊ शकत नाही, पण त्यांचा जो हा अनुभव आहे हा खूप महत्त्वाचा आहे त्यांच्या दृष्टीने. कारण त्यांची परिस्थिती ही जेमतेमच आहे आणि त्यांच्या दीराचं लग्न होतं. बरीचशी जबाबदारी मोठी बहिणी म्हणून यांच्यावरच होतं आणि घरामध्ये सासू सासरे दीर त्यांचं मिस्टर आणि त्यांचा एक मुलगा अशी त्यांची फॅमिली होती आणि दोन्ही नंदांचं लग्न झालेलं होतं. तर या स्त्रीकडे म्हणजे ही मोठी वहिनी म्हणून दीराच्या लग्नामध्ये सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावरच होती आणि लग्नाचा तो दिवस आला म्हणजे त्या कार्यालयामध्ये त्यांना जायचं होतं असं काहीसं त्यांच्या बाबतीत होतं. तर जेव्हा ते रिक्षामध्ये बसले त्यांच्या सोबत दागिन्यांची पिशवी होती. जे दागिने मुलीला द्यायचे आहेत अशा दागिन्यांची त्यांच्याकडे पिशवी होती आणि त्यात बरेच दागिने होते. शिवाय त्यांच्या सासूचे आणि त्यांच्या नंदांचे दागिने सुद्धा त्यांच्याच जवळ होते. एकत्र त्यांनी करून त्या पिशवीमध्ये ठेवलेले होते आणि हे बिऱ्हाड लग्नाच्या तिथे म्हणजे कार्यालयामध्ये चाललं होतं. त्यावेळेस त्यांच्या सोबत जे लोक होते ते सगळे पुढे गेले आणि मागे सगळ्या गोष्टींची नीट चाचपणी करून त्या वहिनी निघाल्या आणि त्यांच्या सोबत त्यांचे सासू आणि त्यांचा मुलगा हे एवढे लोक शेवटी गेले. ते एका रिक्षाने चाललेले असताना दागिन्यांची पिशवी त्यांनी रिक्षामध्ये ठेवलेली होती. पर्स वगैरे जे काय त्यांचं होतं ते त्यांनी रिक्षामध्ये ठेवलेलं होतं आणि रिक्षाने योग्य त्या म्हणजे त्यांना जिथे जायचं होतं त्या डेस्टिनेशन पर्यंत नेऊन सोडलं. त्यांनी सगळं सामान काढलं आणि सगळं सामान काढण्याच्या काहीतरी तिथे गडबड झाली आणि त्यामध्ये ती महत्वाची पिशवी दागिन्यांची पिशवी ही त्याच रिक्षात राहिली आणि हे त्यांच्या अजिबात लक्षात आलं नाही. त्यानंतर जेव्हा साखरपुड्याची वेळ आली दुसऱ्या दिवशी त्यावेळेस त्या मुलीला दागिने देण्याची वेळ आली आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली पिशवी आपल्याजवळ नाहीये. मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आणि शोधाशोध सुरू झाल्यानंतर त्यांना हे आठवायलाच तयार नव्हतं की ही पिशवी मी रिक्षामध्ये विसरले किंवा काय झालं नक्की हे त्यांना कळत नव्हतं. पण त्यांचा मुलगा होता. त्यांच्या मुलाने असं सांगितलं की मम्मी तू ती पिशवी रिक्षामध्ये विसरली असेल असं त्यांनी सांगितलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे ही गोष्ट खरी आहे की मी ही पिशवी घेतलीच नाही. बाकी सगळं सामान रिक्षातून काढलं आणि पिशवी मात्र रिक्षामध्येच राहिली. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या खूप घाबरल्या होत्या. त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही आणि हे सगळं स्वतःमध्येच त्यांनी दाबून ठेवलं. आता मंचावरती बोलवणार आहेत आणि त्याच्या आधी त्यांना हे 2 तास कळालं होतं. 2 तास त्यांच्या जीवाला चैन नव्हतं. त्यांनी स्वामींचा खूप धावा केला, खूप प्रार्थना केली. अगदी स्वामींच्या पायावर जाऊन त्या रडल्या. त्यांनी स्वामींना मागणं घातलं आणि त्याच वेळेस त्यांनी फोन केला आणि त्यांना एक सेवा आम्ही दिली आणि ती सेवा त्या कंटिन्यू कामं करत असताना त्यांनी ती सेवा केली. कारण लग्न घर होतं आणि त्यांच्यावर सगळी जबाबदारी होती आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत त्यांनी प्रार्थना सुरू ठेवली आणि प्रार्थना सुरू ठेवून ज्या वेळेस ज्या क्षणी बघा हा अनुभव खूप अंगावर काटा आणणारा किंवा खूप रोमांचकारी आहे. ज्या वेळेस मुलीला साखरपुड्यासाठी वरती स्टेजवर बोलवलं ब्राह्मणाने, ज्यावेळेस बोलवलं त्याच वेळेस जेव्हा दागिने घेऊन येण्यास त्यांच्या सासूने त्यांना सांगितलं आणि तितक्याच क्षणी त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या जागीच थबकल्या होत्या. पण स्वामींचा धावा मात्र सुरू होता. स्वामींवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि त्याच क्षणी जेव्हा सासूबाईंनी हाक मारली
आणि दुसऱ्याच क्षणी त्यांना मागून हाक आली, ताई अशी त्यांना हाक आली. आणि त्यांनी मागं वळून पाहिलं आणि मागे वळून पाहता क्षणी त्यांना रिक्षावाला आपल्या समोर दिसला. आणि त्या रिक्षावाल्याने असं सांगितलं की ताई, तुम्ही काल माझ्या रिक्षाने इथपर्यंत आलात आणि माझ्या रिक्षामध्येच तुम्ही तुमची ही पिशवी विसरून आलात. ही पिशवी मी तुम्हाला देण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि त्या क्षणी त्या थबकल्या. थबकून त्यांनी महाराजांचे आभार मानले, त्या रिक्षावाल्याचे आभार मानले. डोळ्यातून अश्रू गळत होते आणि त्यांना इतकं भरून आलं होतं की मी कसे तुमचे आभार मानू. देव म्हणजे प्रत्यक्ष स्वामी त्यांच्या समोर होते आणि त्यांच्या हातात ती दागिन्यांची पिशवी होती. स्वामी त्या रिक्षावाल्याच्या रूपात आले होते आणि त्यांनी ती दागिन्यांची पिशवी त्यांना देऊ केली. त्यांचे जसे होते तसे सगळे दागिने त्यांना परत मिळाले आणि खूप मोठ्या संकटातून त्या ताई वाचल्या. आणि स्वामींनी अशा प्रकारे त्यांची मदत केली. आणि याचं कारण शेवटपर्यंत त्यांचा स्वामींवरचा विश्वास 1% सुद्धा डळमळला नाही. आणि दिलेली सेवा त्यांनी अगदी मनोभावे, अगदी मनापासून केली. ही गोष्ट खरी की त्यांनी जबाबदाऱ्या करत, त्यांची कामं करत असताना सेवा केली, पण ती सेवा संपूर्ण विश्वासाने केली. त्यामुळे ती महाराजांपर्यंत पोहोचली आणि त्यांचं काम करण्यासाठी महाराज स्वतः आले. हा अनुभव खूप महत्वाचा आणि खूप मोलाचा आहे. सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येत आहेत. तर ऐकणाऱ्यांना नक्कीच त्याची खूप महती किंवा मला जे सांगायचं आहे ते तिथपर्यंत पोहोचेल. चला तर मग हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? स्वामी आपल्या सोबत आहेत आणि नेहमीच राहणार. ते त्यांच्या भक्ताला कधीही एकटं सोडणार नाहीत. हे पुन्हा एकदा आपल्या स्वामी आईने सिद्ध केलेलं आहे. निशंक हो रे मना, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे मनारे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
किंवा तुम्ही त्यांच्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करू शकता, हे लक्षात घ्या. आपलं आयुष्य हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे, तर याचा उपयोग या जगालाही झाला पाहिजे. असं आपल्याला काहीतरी करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आपल्याही आयुष्यामध्ये आनंद निर्माण होईल. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करताना मनाला स्थिर ठेवू शकत नसाल तर एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुम्हाला जेव्हा तुमच्या मनामध्ये असा कुठलाही विचार येईल तेव्हा फक्त नेक्स्ट एवढं स्वतःच्या मनाला सांगायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही मनातल्या मनात नेक्स्ट असा शब्द उच्चाराल त्याच वेळेस हे सगळं विरून जाईल. म्हणजे जे विचार तुमच्या मनात येतात ते क्षणात विरून जातात आणि तुमचं मन पुन्हा तुमच्या मेडिटेशनमध्ये जातं. आणि ही सराव करून करून तुम्हाला काय होईल तर एक दिवस असा येईल की तुमचं मेडिटेशन जेव्हा तुम्ही करत असाल, मग ते 5 मिनिटाचं असू दे, 10 मिनिटाचं असू दे किंवा 15 मिनिटाचं असू दे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार येणार नाही आणि तुमचं मन हे स्थिर झालेलं असेल. आणि जेव्हा असं हे मन स्थिर होतं त्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेशननी कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो. आपला फोकस वाढतो, आपलं परफेक्शन वाढतं. कोणत्याही कामामध्ये आपण परफेक्ट 100% इन्व्हॉल्वमेंट देतो आणि 100% एफर्ट्स देऊन ते काम करतो. तुम्ही जे काही काम करत आहात त्या कामामध्ये पूर्ण प्रेझेंट राहा, 100% प्रेझेंट राहा आणि तरच तुमचं ते काम सक्सेसफुल होईल. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी याची सवय लावा. जर टी व्ही बघत असाल तर टी व्हीच बघा, त्याचा आनंद घ्या. जर जेवत असाल तर पानात काय वाढले हे आनंदाने आणि चवीने खा, त्याचा आनंद घ्या. जर मोबाईल बघत असाल तर 10 मिनटं मनाला सांगा की मी थोडंसं एंटरटेन करतोय स्वतःला आणि मोबाईल बघतोय, मग मोबाईलच बघा. जर तुम्ही काम करत असाल तर 100% फोकस कामावर द्या ज्याच्यावर तुमची अचिव्हमेंट थांबलेली आहे. तर अशा गोष्टी सरावाने तुम्ही साध्य करू शकता. जेव्हा तुम्हाला खूप रडावंसं वाटेल तेव्हा नक्कीच रडा आणि मोकळं व्हा. जेव्हा आपण सगळे भाव हे प्रॉपर बाहेर काढतो त्यावेळेस आपण मोकळे होतो आणि पुन्हा नव्याने उभे राहतो. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.